विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे एसजी अकॅडमी मध्ये स्वागत करतो। तर लक्षात घ्या, आपण याच्या अगोदर जे व्हिडिओ पाहिला होता तो बहिर्गोल भिंगाचे उपयोग पाहिले होते। तर आता आपल्याला त्याच्यामधील आपला एक महत्त्वाचा पॉइंट पाहायचा आहे, तो म्हणजे दृष्टी सातत्य। आता दृष्टी सातत्यालाच आपण इंग्रजीमधून म्हणतो पर्सिस्टंट ऑफ विजन। आता पर्सिस्टंट ऑफ विजन म्हणजे काय? आता पहिल्यांदा दृष्टीपटल म्हणजे काय अगोदर लक्षात घ्या। वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार केली जाते, म्हणून वस्तू आपणास दिसते। आता लक्षात घ्या, आपल्याला एखादी वस्तू जर पाहायचं असेल तर ती वस्तू पाहायचं असेल तर आपण काय करतो, आपल्या डोळ्यामध्ये जे नेत्रभिंग आहेत ते नेत्रभिंग काय करतात, ते वस्तू कुठे आणतात, आपल्या दृष्टीपटलावर तयार करतात। आणि दृष्टीपटलावर तयार केल्यामुळे ती वस्तू आपल्याला काय करते, स्पष्टपणे दिसते। तर आपण काय म्हणतो, दृष्टी सातत्य म्हणतो। आता त्यानंतर लक्षात घ्या, वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टीपटलावर असते। म्हणजे लक्षात घ्या, आपण एखादं पुस्तक वाचत असेल किंवा एखादी आपण वस्तू बघत असेल तर ते वस्तू जर आपल्या डोळ्यासमोर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्या वस्तूला पाहतो, आणि ते जर वस्तू आपल्या बाजूला जर गेली, आपल्या डोळ्यासमोरून जर बाजूला गेली तर ते आपल्या डोळ्यात दिसते का? दिसत नाही। म्हणजेच काय म्हणले, वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा कुठे असते, आपल्या दृष्टीपटलावर असते। त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतर, म्हणजे लक्षात घ्या, आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू जर दूर केलं तर वस्तू दूर केल्यानंतर आपल्याला ती वस्तू 1/16 सेकंदापर्यंत प्रतिमेच्या दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो। म्हणजे लक्षात घ्या, एखादी वस्तू आपण जर पाहिलं तर ती वस्तू पाहिल्या जर आपल्या डोळ्यासमोर काय होते, नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर येते, आणि दृष्टीपटलावर आल्यानंतर ती वस्तू जर आपण बाजूला सरकलं तर ती वस्तू किती वेळ राहते, 1/16 सेकंदापर्यंत कुठे असते, ते दृष्टीपटलावर असते। म्हणून लक्षात घेतल्यानंतर आणि त्याचा परिणाम काय असतो, 1/16 सेकंदापर्यंत परिणाम त्याचा तसाच राहतो। त्यानंतर बघा, काही काळापर्यंत दृष्टीपटलावरील संवेदना टिकते, या परिणामाला दृष्टी सातत्य म्हणतात। आता मला सांगा, आपल्याला एखादी वस्तू आपल्या डोळ्याच्या आडवं किंवा बाजूला गेलं तरी ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर कंटिन्यू दिसते, त्यालाच आपण काय म्हणतो, दृष्टी सातत्य म्हणतो। आता बघा, काही काळापर्यंत दृष्टीपटलावरील संवेदना टिकते, दृष्टीपटलावरील संवेदना टिकते, त्यालाच आपण काय म्हणतो, दृष्टी सातत्य म्हणतो। आता बघा, मानवी डोळ्यातील दृष्टीपटल प्रकाश संवेदी पेशींचे बनलेले असतात। म्हणजे मानवाचा जे डोळा आहे त्या मानवाच्या डोळ्यामध्ये जे दृष्टीपटल आहे ते दृष्टीपटल कशाने बनलेलं आहे, प्रकाश संवेदी पेशीने बनलेले असते। त्यानंतर लक्षात घ्या, आता हे जे प्रकाश संवेदी पेशी आहे, हे प्रकाश संवेदी पेशी किती प्रकारचे आहेत, 2 पेशीचे आहेत। कोणते कोणते? एक आहे दंडाकार पेशी आणि दुसरा आहे शंक्वाकार पेशी। आता दंडाकार पेशीचं नेमकं काय काम आहे आणि शंक्वाकार पेशीचं काय काम आहे ते आपल्याला पाहायचं आहे। आता लक्षात घ्या, आता दंडाकार पेशीचं काय काम आहे, आता बघा, दंडाकार पेशी बघा, पेशी दंडाकार किंवा शंक्वाकार असे 2 प्रकारचे असतात, आणि दंडाकार पेशी काय काम करतात, तर आता मला सांगा, आपल्या डोळ्यावर जर भग उजेड जर पडलं किंवा तेजस्वी प्रकाश जर पडला आणि आपल्या डोळ्यासमोर जर एखादा अंधुक प्रकाश जर पडला तर ते तेजस्वी प्रकाश आणि अंधुक प्रकाश स्वीकारण्याचं जे काम करते तर ते काम कोण करते, दंडाकार पेशी करते। म्हणजे प्रकाशाच्या तेजस्वितेची आणि अंधुकतेची माहिती मेंदूपर्यंत म्हणजे मेंदूस पोहोचविण्याचं काम कोण करते, दंडाकार पेशी करतात। त्यानंतर लक्षात घ्या, आता शंक्वाकार पेशी, आता शंक्वाकार पेशी काय करतात, प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देऊन व प्रतिमेची रंगाची माहिती पुरवितात। म्हणजे लक्षात घ्या, प्रकाशाचा जो रंग असतो, आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण कलर बघितलेले आहेत, रंग बघितले आहेत प्रकाशामध्ये, लाल, हिरवा, पिवळा, निळा असे अनेक प्रकारचे आपण प्रकाशाचे रंग पाहतो। म्हणजे या प्रकाशाच्या रंगाचा प्रतिसाद देऊन त्या प्रतिमेची रंगाची माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते, त्या शंक्वाकार पेशी करतात। आता दंडाकार पेशी काय काम करतात, अंधुक प्रकाशांना सुद्धा प्रतिसाद देतात। म्हणजे एखादा जर उजेड, आपण एखाद्या अंधारामध्ये जर गेलं तर अंधारामध्ये सुद्धा आपल्याला नकळत काही वस्तू दिसतात। म्हणजेच अंधुक प्रकाशांना सुद्धा प्रतिसाद देण्याचं काम कोण करते, दंडाकार पेशी करतात। आणि शंक्वाकार पेशी काय करतात,
अंधुक प्रकाशांना सुद्धा संवेदना नसतात। लक्षात घ्या। आता ह्याच्यामध्ये काय शंक्वाकार पेशीमध्ये काय करतात, शंक्वाकार पेशी काय करतात, अंधुक प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत, म्हणजे त्यांना संवेदना नसतात। आणि या पेशी फक्त लक्षात घ्या, या पेशी काय करतात, फक्त तेजस्वी हिरव्या आणि निळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांना प्रतिसाद देण्याचं काम कोण करते, शंक्वाकार पेशी करतात। त्यानंतर लक्षात घ्या, आता काही व्यक्तींना विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशीचा अभाव असतो। आता लक्षात घ्या, काही लोकांना फक्त तेजस्वी प्रकाश दिसतो किंवा अंधुक प्रकाश दिसतो, पण काही लोकांना कसं असतो, फक्त कलर कोणत्याही प्रकारचा रंग दिसत नाही। आता लक्षात घ्या, ज्या व्यक्ती रंग ओळखू शकत नाहीत, काय म्हणले, ज्या व्यक्ती रंग ओळखू शकत नाहीत किंवा रंगात भेद करू शकत नाहीत, अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, रंगांध म्हणतो। लक्षात घ्या, म्हणजे काही व्यक्तींना रंग ओळखू शकत नाहीत, काही व्यक्ती काय करतात, कोणत्या प्रकारचा रंग आहे ते ओळखू शकत नाहीत, अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, रंगांध म्हणतो। म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने जर पाहायचं असेल तर दृष्टी सातत्य हा पॉइंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा दृष्टी सातत्य पॉइंट अशा प्रकारे आपण पाहिलेला आहे।